अनेकांचे अंगी तपतीर्थ जगे दान व्रत चरणीचे रजवंती शूळपाणी नाचती कीर्तनी त्यांचे माता ऐसे बळ नाही अनेकांचे अंगी तपतीर्थ जगे दान व्रत भवतरावया उत्तम हे नाव भिजोनी दीपावहात काही ऐसे बळ नाही अनेकांचे अंगी तपतीर्थ जगे दान व्रत तुका चरण वैष्णवांचे ऐसे बळ नाही अनेकांचे अंगी तपतीर्थ जगी दान व्रत उमासुतं शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं शुक्लां ब्रह्म विचारसार परमाद्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं भयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीर्पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगन्मीत पाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगाकरुणतमनमन दुसरे चरणा संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवासी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा तुका मने तुझी खेळे दोही ठाई नसेल तो दी धीर मना
नहीं श्याम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेके, तब प्राण तन से निकले। आता मज साह्य येते करावे देवा, तुझी देवा सर्व तुझी देवा सर्व तुझी घेई सेवा सकळ गोवा भुवनी, पाप ताप दैन्य काय उठावटी झाली या भेटी हरिदासांची, ऐसे बळनाई आणि कांचे अंगी तपतीर्थ जगी दान व्रत। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग। वैदिक सिद्धांत शोधक सकल साधक जन मोदक पंढरी पथ साधक आणि संसार गती रोधक जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्तम असा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय संतांच्या जीवनामध्ये भेट झाल्यानंतर काय लाभ प्राप्त होतो त्याचं दिग्दर्शन या अभंगातून तुकोबाराय करतात। विठ्ठला मुलं आपल्या कार्यक्रमामध्ये आलीच पाहिजे, त्यांच्यावरती संस्कार करणं ही अत्यंत काळाची गरज आहे, पण कार्यक्रमामध्ये विक्षेपी न होणे ही तुमची जबाबदारी आहे। विठ्ठला वैकुंठवासी परमपूज्य गुरु श्री गुरु नामदेव महाराज पंढरीनाथ महाराज नामदास, वैकुंठवासी श्री हरिभक्तपरायण हरिभाऊ गुरुजी शिंदे यांच्या कृपाशीर्वादाने त्याच पद्धतीने गावडी तालुका वारकरी संघाचे अध्यक्ष, कोयना विभाग वारकरी मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्णजी महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सुरू असणारा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथरा गुरुचरित्र ग्रंथाचं सामुदायिक पारायण वर्ष 38वे आणि या 38व्या वर्षातील आजची 4थ्या दिवसाची कीर्तन शोभा तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या प्रेमामुळे माझ्या आलेली आहे। ज्ञानोबाराय तुकोबाराय सद्गुरू महाराज दत्तात्रय भगवान ज्याप्रमाणे बुद्धी देतील त्या पद्धतीने थोडक्या मोठ्या शब्दामध्ये अभंगाचं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। या कार्यक्रमामध्ये जे व्यासपीठाचे नेतृत्व करत आहेत श्री हरिभक्तपरायण अतुलजी महाराज देशमुख, त्याच पद्धतीने आमचे विठ्ठल मोदी तोरणे या ठिकाणी श्री गुरु चरित्र ग्रंथाचं वाचन या ठिकाणी पारायण करत आहेत, त्यांना धन्यवाद थोडेच आहेत। त्याच पद्धतीने या कार्यक्रमाकरता मृदंगाचार्य अमोल महाराज नरवडे, दीपक महाराज तोरणे
यश महाराज तोरणे आणि मंदार आनंद महाराज तोरणे कलम या ठिकाणी त्याच पद्धतीने गायनाचार्य आमचे परममित्र अभंग महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आत्माराम महाराज सुरवसे, पांडुरंग महाराज गुंजाळ या ठिकाणी कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत. या कार्यक्रमाकरता चौकदार रामचंद्र विठ्ठल तोरणे आणि सचिन बाळू तोरणे. तुम्हीच का? नाही ना, तुम्ही उपचौकदार आहेत का? ते रवींद्र आणि दुसरे कुठे, त्यांचं नाव काय? रामचंद्र तोरणे. यांची दोघांची नाव का घेतली? त्यांना झोप येऊ नये असं या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये 11 वेळा असेल. कीर्तन जरी लेट सुरू झालं असेल पण वेळेवर सोडण्याची जबाबदारी कोणाची आहे? माझी आहे. एसटी कितीही लेट सुटू द्या परंतु वेळेवर पोहोचवण्याचं काम ज्या ड्रायव्हरचं असतं त्याला शहाणा ड्रायव्हर म्हणतात. पण एसटी वेळेत सुटली आणि स्टँड मध्ये लेट पोहोचवली तो ढाब्यावर जेवणारा ड्रायव्हर असतो बरं का. म्हणून तुम्हाला वेळेवरती बरोबर 11 वाजता जे विठ्ठल किंवा ज्यावेळेस विठ्ठल विठ्ठल होईल त्यावेळेस हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण करायचं. विठ्ठल या ठिकाणी आपण भगवान परमात्म्याचं चिंतन करण्याकरता एकत्रित जमलो आहोत. आपण परम भाग्यवान आहोत. ज्या ज्या वेळेस आपल्याला भगवंताचं चिंतन करण्याची संधी प्राप्त होईल, ज्या ज्या वेळेस ज्या ठिकाणी भगवंताची कथा आहे त्या ठिकाणी बसण्याचं भाग्य प्राप्त होईल त्यासारखं जीवनामध्ये दुसरं भाग्य नाही महाराज. तुकोबा एका ठिकाणी सांगतात, का न जावे बैसोनी कथे ऐसे ऐका हो श्रोते पांडुरंग तेथे उभासे तिष्ठ. त्या कथेमध्ये साक्षात भगवान परमात्मा उभा असतो. म्हणून करी धीर लक्ष लावून सादर भवसिंधू पार असेल ज्या तरणे. याला आपला जन्म मरण रूप संसार सिंधू तरुण जायचं आहे, आपलं जीवन सुखी करायचं आहे. त्यांनी कथा कीर्तनामध्ये येऊन बसल्याशिवाय राहू नये. विठ्ठल एखाद्याने हात वाकडा केला तरी चालेल, एखाद्याने कंबरड वाकड केलं तरी मला काही बिघडणार. एखादा जर तोंड वाकड करून बसला ना तर काय गरज नाही. कीर्तन ऐकत असताना व्यवस्थित भावयुक्त अंतकरण कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम तिथीचे उत्तम चरण वंदिता जळती दोषांचे डोंगर शुद्ध होती नारी नर. जर लक्ष लावून त्या ठिकाणी आपण ती कथा ऐकली तर आपल्या जीवनातले पापाचे डोंगर नष्ट झाल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून आपण या ठिकाणी कथा कीर्तन ऐकण्याकरता एकत्र जमलो आहोत. आपण परम भाग्यवान आहोत. ज्या वेळेस यम आणि यमदूत या दोघांची सभा बसली, सभा बसल्यानंतर तो यम त्या यमदूतांना सांगायला लागला. काय सांगायला लागला की तुम्ही मृत्यू लोकांमध्ये गेल्यानंतर कुणाला आणायचं आणि कुणाला आणायचं नाही. त्यावेळेस यम आसनावरती बसलेला आहे, यमदूत खाली बसलेले आहे. मग यमदूत त्याला सांगतोय, यमधर्म सांगे दुर्ता तुम्हा नाही तेथे सत्ता जेथे होय हरी कथा सदा घोष नामाचा. ज्या ठिकाणी नाम घोष सुरू आहे, ज्या ठिकाणी कथा कीर्तन सुरू आहे त्या ठिकाणी यमाला आणि यमदूतांना जाण्याकरता परवानगी नाही. त्या ठिकाणी तर नाहीच नाही, परंतु ज्या ठिकाणी कथा कीर्तन सुरू आहे त्या गावाच्या सीमेवर तो सुद्धा जाण्याची परवानगी Bye.
नदी फिरी भोवती, ज्या ठिकाणी नामघोष सुरू आहे त्या शिवेवरती भगवान परमात्म्याने सुदर्शन चक्र ठेवलेलं आहे. त्या ठिकाणी काळाला, यमाला आणि यमदूताला येण्यासाठी सुद्धा परवानगी नाही. म्हणून आपण या ठिकाणी चिंतन करण्याकरता आपण भाग्यवान आहोत. मनुष्याच्या जीवनामध्ये काहीतरी नियम पाहिजे. महाराज, एक तरी नियम मनुष्याच्या जीवनामध्ये काहीतरी पाहिजे. एखादा नियम मनुष्याच्या जीवनामध्ये असेल तर तो नियम माणसाच्या जीवनातील अनेक प्रकारचं जबरदस्त असणारं संकट सुद्धा तो बाजूला केल्याशिवाय राहत नाही. म्हणजे सांगतो विठ्ठल प्रत्येकाच्या जीवनामध्ये नियम आहे. कुणाला सकाळी तुळशीला पाणी घालण्याचा नियम असेल, कुणाला ज्ञानेश्वरी 5 वेळ वाचण्याचा नियम असेल, कुणाला भगवद्गीतेचा एखादा अध्याय वाचण्याचा नियम असेल. प्रत्येकाचा काही ना काही नियम ठरलेला असतो. तसं त्या सद्ग्रस्तांचा असा नियम होता की एखादा वारकरी त्याच्या कपाळाचा गंध पाहायचा त्यावेळेस आपण पाणी पियाचं. त्याच्या शेजारीच घरामध्ये एक वारकरी बाबा राहत होते आणि ती देवपूजा झाली, तुळशीला पाणी घालण्याकरता बाहेर आले. त्यांचा असा नियम असायचा की त्यांच्या कपाळाचा गंध पाहायचा आणि आपल्या कामाला सुरुवात करायची. एखादा जरी नियम आपल्या जीवनामध्ये असेल तर एखादं संकट तरी टळतं किंवा एखादा लाभ जरी जीवनामध्ये काय होतो तो ते तुम्हाला सांगतोय. एक दिवस असा आला की ते वारकरी बाबा सकाळी 4:30 वाजता उठले, आंघोळी वगैरे केली. आंघोळी केल्यानंतर आपली देवपूजा आटपली, कपाळाला गंधावर तुळशीला पाणी घातलं आणि लवकरच आपल्या शेतामध्ये निघून गेले. गेल्यानंतर प्रकार असा घडला, हा सद्ग्रस्त उठलेला आहे. उठल्यानंतर अंगात येऊन वाट बघतोय. वारकरी बाबा केव्हा घरातून बाहेर पाणी तुळशीला घालण्याकरता येत आहेत. 1 तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले. ते सद्ग्रस्त घरातून बाहेर येत नाही. ते ध्यानामध्ये आलं आणि घरामध्ये जाऊन त्या घर मालकीने विचारला, तुमचे मालक कुठे गेले? ते म्हणले आज सकाळीच निघून गेले शेतामध्ये. असं शेतामध्ये त्याची पावलं सहजच त्या वारकऱ्याच्या दिशेने चालू लागलेली आहेत. ते वारकरी बाबा आपल्या शेतामध्ये टिकाऊ घेतले, खोदकाम त्या ठिकाणी करण्याकरता सुरुवात केलेली आहे. आणि खोदता 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 त्याला धनाचा हंडा काय झाला, प्राप्त झाला. आणि प्राप्त झाल्यानंतर तो धनाचा हंडा उचलून त्याने अशा बाजूला ठेवलेला आहे. आणि बाजूला ठेवल्यानंतर धनाचा हंडा बाजूला ठेवायला आणि हा सद्ग्रस्त तिथं पोचायला एकच वेळ झाली. आता या सद्ग्रस्ताला माहित नव्हतं धनाचा हंडा प्राप्त झालेला. त्याला काय बघायचं होतं, फक्त गंध बघायचा होता. त्या वारकरी बाबाचा गंध पाहिला आणि वारकरी बाबा गंध पाहिल्यानंतर हा लगेच पिछेमुड केला. तो म्हणायला लागला, पाहिलं पाहिलं पाहिलं. काय म्हणला तो? आता तो वारकरी म्हणायला लागला, ज्या अर्थी ज्यानं पाहिलंय ते काय घरी एका बायकोलाच फक्त सांगायचा, कुणाला सांगेल? गावात अनेक ठिकाणी बातमी पसरवेल. आणि ही बातमी राजाला जर आपल्या राज्यातल्या समजली की आपल्यावर तो इन्कम टॅक्स आकारल्याशिवाय राहणार नाही. त्या बाबाने धनाचा तिथंच ठेवला, टिकाव तिथंच ठेवला. त्याच्या पाठीमागं दोन्ही मुठी आवडून पळायला लागला. अरे म्हणला, पाहिला असलंच तर पहा, परंतु कुणाला सांगू नको. अर्धा अंडा तुला देणार आहे. मला सांगा, अर्धा अंडा प्राप्त झाला कशामुळे? फक्त जीवनामध्ये एक नियम केल्यामुळे. आपल्या जीवनामध्ये जरी आपण एखादा नियम केला तरी आपल्या जीवनातील संकटही गेल्याशिवाय राहत नाही आणि लाभही प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. संत महात्म्यांच्या जीवनामध्ये भेट झाल्यानंतर काय लाभ प्राप्त होतो त्याचं दिग्दर्शन अभंगातून तुकोबाराय करतात. जगामध्ये 4 प्रकारच्या खाणे आहेत, अंडज, जारज, स्वेदज आणि उद्बीज. अंडज कोणाला म्हणतात? ज्यांचा जन्म होत असताना
अंड्यातून होतो त्याला अंडज म्हणतात. उद्बीज कोणाला म्हणतात? ज्यांचा जन्म होताना जमिनीतून होतो त्यांना उद्बीज म्हणतात. स्वेदज कोणाला म्हणतात? तर ज्यांचा जन्म होताना घामापासून होतो त्याला काय म्हणतात? स्वेदज म्हणतात. आणि जारस त्याला म्हणतात ज्यांचा जन्म जारापासून झालेला आहे त्याला काय म्हणतात? जारस म्हणतात. आता मला सांगा, अंड्यापासून एकाचा जन्म झाला, कोणाच्या अंड्यापासून? चिमणीचा मडकी. हा, पक्ष्यांचा जन्म कशापासून होतो? अंड्यातून, अंडज म्हणतात. जारस, तुम्ही आम्ही जारस खाणीमध्ये मोडतो, आपला जन्म जारापासून झालेला आहे. उद्बीज कुणाला म्हणतात? ज्यांचा जन्म जमिनीतून होतो त्याला काय म्हणतात? उद्बीज म्हणतात. उदाहरणार्थ झाड झुडप, त्यांचा जन्म कुठून झाला? जमिनीतून झाला. आणि स्वेदज, ज्यांचा जन्म घामापासून होतो त्याला काय म्हणतात? स्वेदज. एखादी उदाहरण तुम्ही सांगू शकता का? घामापासून जन्म झालेला आहे. बसल्यापैकी कोण सांगेल? हा, वाघ कोण म्हटलं? एक अक्षरी शब्द आहे ज्यांचा जन्म घामापासून होतो. तुमच्या डोक्यात चार पसरे सापडतात. हु हु, जे दररोज साबण लावतात ना त्यांच्या डोक्यात जास्त असतात. हु, त्याचा जन्म कशापासून होतो? घामापासून होतो. आता चार खाणीमध्ये प्रत्येक जीवाचा जन्म झालेला आहे. प्रत्येक जीवाचा आहार भिन्न आहे. एक आहार सर्वांना आवडत नाही, सर्व आहार एकाला आवडत नाही. बरोबर का नाही? मला सांगा, एकाच जेवण सर्वांना आवडतं का? नाही आवडत. सर्वच जेवण एकाला आवडतं का? नाही. प्रत्येक सृष्टीमध्ये प्रत्येक जीवाचा आहार भिन्न भिन्न आहे. ज्ञानोबाराने एका सातव्यामध्ये एक ओवीमध्ये सांगितलेलं एक आहार. एकी पवनेची पिती, एकी तृणास्तवजिती, एके अन्नदारे राहती गळे एके. ज्ञानोबाराने म्हणतात, असे काय सृष्टीचक्रामध्ये जीव आहे ते फक्त वारा पिऊन जगतात. असे काय जीव आहे ते फक्त पाणी पिऊन जगतात. असे काय सृष्टीचक्रामध्ये जीव आहेत ते गवत खाऊन जगतात. आणि असे काय सृष्टीचक्रामध्ये जीव आहेत ते फक्त त्या ठिकाणी काय करतात? पाण्यामध्ये राहून त्या ठिकाणी जगतात. असे चार प्रकारचे आहार जरी असतील परंतु प्रत्येकाच्या आहाराची प्रत्येक जण अनन्य आहे. महाराज, आपला आहार प्रत्येकाने कोणी सोडलेला नाही. वाघाच्या समोर कवळी लूस पेंडी घेऊन टाका, वाघ त्या पेंडीला पाहणार सुद्धा नाही. आणि हत्तीच्या समोर घमेले भरून मांस नेऊन टाका, हत्ती त्या घमेल्याकडे पाहणार सुद्धा नाही. आणि माणसाच्या समोर काय पण टाका, पिशी मोड केलं की सापड सुट करून. म्हणून आहार प्रत्येकाचा जो नेमून दिलेला आहे, प्रत्येक आपल्या आहाराचे कसं आहे? अनन्य आहे. परंतु आपल्याला जो सांगितलेला आहे, आपल्याला सात्विक आहार सांगितलेला आहे, तो सात्विक आहार सांगताना सुद्धा तो मापून सांगितलेला आहे. महाराज, किती खावं, किती प्रमाणात खावं. जर आपण प्रमाणाच्या बाहेरचं अन्न खाल्लं तर तेच अन्न मनुष्याला विष होऊन मारण्याशिवाय राहत नाही. ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरीची 16व्या ग्रंथी ओवी आहे का? कारण दे जीविता तेची वाणिले जरी सेविता, तरी अन्नची पंडू सुद्धा होय विष. ज्ञानोबाराय म्हणतात, जे अन्न आपल्याला जगण्याकरता कारण ठरतं तेच अन्न जर आपण प्रमाणाच्या बाहेर खाल्लं की तेच अन्न विष होऊन आपल्याला मारण्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. परंतु मनुष्य एकदा त्याला जर त्याच्या आवडीचा आहार भेटला की किती खावं हे त्याला काय समजलं. एक उदाहरण सांगू शकतो. गुलाबजाम असावे महाराज, गुलाबजाम. एकाने गुलाबजाम खाले बाबा, किती खाले असावे गुलाबजाम? एकाने किती खाले? तुमच्या बुद्धीच्या कल्पनेने त्याने किती गुलाबजाम खाले असावे तुमच्या कल्पनेने? सांगा ना. त्यानं कमीत कमी जास्तीत जास्त किती खाली असावे?
आपण मला तुम्ही शब्द बोलू नका. किती खाण्याचा विचार आहे? टोले किती खाले? एखाद्या माणसाला गुलाबजाम किती खाण्याचा आहे तुमच्या पद्धतीने अहो बघता काय 73 गुलाबजाम किती 73 गुलाबजाम खाले. 73 गुलाबजाम खाल्यानंतर दुसरी वाट जिलेबीची आहे. कशाची? जिलेबीची. आता 73 गुलाबजाम खाल्यानंतर जिलेबी किती खावी द्यायला तुमच्या अंदाजाने? 4-5 कॅमेरा भरपूर आहे. अहो त्याने 53 गाडी जिलेबीचे खाली. किती? 53. आता तेवढ्यावर थांबाव का नाही? पाठीमागून ताक वाढणार. ताक आता ताक ग्लास किती पाहिजे त्याने? आता ते सर्व वातावरण बाजूचा बघत होता. म्हणला नेमका ठेवतोय कुठं? त्याला विचारले, अरे बाबा तू गुलाबजाम एवढे खाले, जिलेबीची गाडी एवढे खाले, पाठीमागून ताक आलं, ते ताक सुद्धा तो नाही म्हणत आहे की ताक ठेवणार कुठं? तो म्हणला त्या जिलेबीच्या पोंगळीत भरणार. माणसाला आहार मिळाल्यानंतर किती खावं हे संत महात्म्याने नियमून दिले. युक्त आहार विहार नेम इंद्रियांची सार नसावी वासर निद्रा बहु भाषण. नियमित खावं माणसाने, जेणेकरून आरोग्य चांगलं राहील, भूक भागेल आणि त्या ठिकाणी आपली साधनाही घडेल. इतक्या पद्धतीने माणसाने आहार सेवन करावा. माणसाला जी तात्विक भूक, हा भूक एक रोग आहे माणसाला. आणि दवाखान्यात आपण गेल्यानंतर रोग जाण्याकरता औषध किती घेतो? रोग जाण्या इतकं आपण औषध घेतो. रोग गेला की औषधाचं काम संपलं. तसं आपल्याला जी भूक लागलेला, भूक माणसाला एक रोग लागलेला आहे. तो रोग निवृत्त होण्याकरता माणसाने आहार सेवन करावा. आणि तो भूक भागली की अन्न काय करावं? आपलं तसं नसतं. गुलाबजाम, पोळ्या, श्रीखंड, बासुंदी असली की कमरेला सुतळीच बांधून जाते. सुतळी तुटत नाही, लवकर काय करते? खचतच राहते. पण त्याचा परिणाम असा होतो महाराज, आरोग्य बिघडल्याशिवाय राहत नाही. एकाने 50 लाडू खाले, 50 लाडू खाल्यानंतर पोट बिघडलं. डॉक्टरकडे गेला, डॉक्टरने सांगितलं कशामुळे पोट बिघडले? म्हणजे लाडू खाले, लाडूमुळे पोट बिघडले. डॉक्टर म्हणले ही गोळी घ्या आणि ही गोळी खा. गोळी खाल्यानंतर तुमचं पोट व्यवस्थित होईल. ते म्हणलं डॉक्टर ही गोळी खाण्याकरता जर पोटात जागा असते ना, अजून 2 खाले असते लाडू. माणसाला जो आहार नेमून दिलेला आहे, आहार परिमित खावा, प्रत्येक आहार वाटून दिलेला आहे. त्या पद्धतीने या सृष्टी चक्रामध्ये काही जीव आहेत, काही जलचर आहेत, काही भूचर आहेत, तर काही उभयचर आहेत. जलचर कोणाला म्हणतात? जे केवळ पाण्यामध्येच राहतात त्यांना जलचर म्हणतात. ते जमिनीवर फक्त राहतात त्यांना भूचर म्हणतात. आणि उभयचर त्यांना म्हणतात जे पाण्यामध्ये सुद्धा राहतात आणि पाण्याच्या बाहेर सुद्धा राहतात, त्याला काय म्हणतात? उभयचर. आता उभयचर मध्ये पाण्यामध्ये सुद्धा राहतात, पाण्याच्या बाहेर सुद्धा राहतात. एखादं उदाहरण सांगा का तुम्ही? पाण्याच्या बाहेर सुद्धा राहतात आणि पाण्यामध्ये सुद्धा राहतात असं एखादं उदाहरण? कोण? खेकडा, अजून बेडू, अजून मगर, कासव, साप. हे पाण्यामध्ये सुद्धा राहतात, पाण्याच्या बाहेर सुद्धा राहतात. जलचर फक्त पाण्यामध्येच राहतात, पाण्याच्या बाहेर आल्यानंतर त्यांना मरण प्राप्त होतं. अजून कुणी कुणी ऐकलं? आपापल्यामध्येच ठेवा. आता तुम्हाला सांगतो फक्त, तुम्ही कुणाला सांगू नका. त्याने सांगितलं सुरमई. मासा पाण्यामध्येच राहतो, पाण्याच्या बाहेर आल्यानंतर त्याला काय होतो? मृत्यू प्राप्त होतो. त्याला जलचर म्हणतात. आणि भूचर त्याला म्हणतात. ते फक्त जमिनीवर राहतात, जमिनीच्या
बाहेर पाण्यामध्ये गेल्यानंतर त्याला मृत्यू प्राप्त होतो, आपण पाण्यामध्ये राहू शकत नाही. या सृष्टी चक्रामध्ये पुन्हा तुम्हाला सांगतो, काही सजीव आहे तर काही निर्जीव आहे. त्या लोकांची परस्परांची कधीच भेट होत जाऊ नये आणि काहींची परस्परांची भेट अवश्य झाल्याशिवाय राहत जाऊ नये. उदाहरण एक सांगतो तुम्हाला, ढेकूण आणि हिरा या दोघांची भेट कधी सुद्धा होत जाऊ नये. कारण ढेकणाची आणि हिऱ्याची भेट झाल्यानंतर प्रकार काय होतो? तुमच्याकडे ढेकूण आहेत का? नाही, आमच्या दोन घेऊन या. ढेकूण तुम्ही जर आणला तर कोणत्या हातामध्ये गेलं तुम्ही? सांगा, बोलत जाऊ. जर तुमच्या हातामध्ये ढेकूण प्राप्त झाला तर कोणत्या हातामध्ये घेणार? उजव्या. आणि हिरा तुमच्या हातामध्ये दिला तर कोणत्या हातामध्ये घेणार? हा, उजव्या नाही, एका हातामध्ये डाव्या. आता असं दोन्हीला तोलून मापून घ्यायचं. एकदा रेखनाला बघायचं, हिरेकला बघायचं, हिरेकला असं बघत बघत घराच्या वाटेवरती अंगणामध्ये धक्के जाऊन निवांत बसायचं आणि काय करायचं? हिरा हळूच आणि तुमच्या हाताला काय का वाढलेलं नाही काय ना, हे महत्वाचं आहे. त्या नखावरती ढेकणाला घ्यायचा. कशावरती? नखावरती ढेकणाला घ्यायचा आणि ह्या नखाने त्या ढेकून हळूच वरून दाबायचा खाली, जेणेकरून त्याचं रक्त तुमच्या नखाला लागलं पाहिजे. आणि नखाला लागल्यानंतर तुम्ही पुढे काय करणार? रक्त कसं लागते बघायचं नाही. ते ढेकणाचं रक्त तुमच्या नखाला लागलेलं आहे ते फक्त हिऱ्याला लावायचं. हा, जो हिरा ऐरणीवरती ठेवल्यानंतर घनाचा घाव घालून सुद्धा हिरा फुटत नाही, तो हिरा फक्त ढेकणाचं रक्त लागलं की त्याचे दोन तुकडे होतात. ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला, कुसंगे नायला साबुसायचा. मग ढेकणाची आणि हिऱ्याची भेट होत जाऊ नये. जीवनामध्ये काहींची भेट अवश्य व्हावी. लोखंड आणि पोलीस या दोघांची भेट अवश्य व्हावी. लोखंडाची आणि पोलिसाची भेट झाल्यानंतर किती गंजलेले लोखंड असू द्या, त्या गंजलेल्या लोखंडाचं पोलीस सोनं केल्याशिवाय राहत नाही. तसं मनुष्याच्या जीवनामध्ये काहींची भेट अवश्य होत जावी आणि काहींची भेट कधी सुद्धा होत जाऊ नये. दुर्जनाची भेट मनुष्याच्या जीवनामध्ये होत जाऊ नये आणि जीवनामध्ये सज्जनांची भेट अवश्य झाल्याशिवाय राहत जाऊ नये. सज्जनांची जीवनामध्ये भेट झाल्यानंतर काय लाभ प्राप्त होतो? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये
झाल्यानंतर कोप आल्यानंतर जीवनामध्ये ताप तयार होतो, तो पाप जातं, जीवनातील ताप जातात आणि जीवनातील दैन्य निघून जातं. हे तिन्ही गोष्टी संत भेटले की उठावती म्हणजे चटकन गोष्टी घडतात महाराज. जीवनातील पाप जावं, जीवनातील ताप जावे आणि जीवनातील दैन्यपणा निघून जावा. मनुष्य सुखी झाल्याशिवाय राहत नाही. पाप किती प्रकारचं आहे? पाप 3 प्रकारचं आहे. ऐका, कायिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप. कायिक पाप कशाला म्हणतात? शरीराकडून घडणारं पाप त्याला कायिक पाप म्हणतात. वाचिक पाप कशाला म्हणतात? बोलण्यातून होणारं पाप त्याला वाचिक पाप म्हणतात. आणि मानसिक पाप कशाला म्हणतात? मनाने होणारं पाप त्याला काय म्हणतात? मानसिक पाप. काय माणसं शरीराने पाप करत नाही, बोलण्यातून पाप होत नाही, पण मनाने मात्र दुसऱ्याचं वाईट चिंतन करतात. मग काय होतं? मनाने मानसिक पाप होतं. महाराज तिन्ही पाप संतांची भेट झाली की काय करतात? निघून जातात. महाराज काय काय माणसाला बोलताना सहज पाप करून जातात. एक जण एका गावामध्ये राहत होता. कोणतेही काम करत असताना अभद्रच बोलायचं. अभद्र बोलल्याशिवाय त्याला काय सुचत नव्हतं. एका ठिकाणी लग्नाचा कार्यक्रम होता आणि लग्नाचा कार्यक्रम असताना लोकांनी सांगितले, बघ या घरी शुभ कार्य आहे, अजिबात वाईट बोलायचं, तुला काय खायला पाहिजे ते माग, तुला सर्व गोष्टी तुला जागेवरती पुरवल्या जातील, फक्त मंडपात यायचं नाही आणि काय वाईट बोलायचं नाही. तो म्हणला ठीक आहे. लग्न पोहोचतोपर्यंत मंडप पेटला तरी काय बोलला. अभद्र बोलल्याशिवाय त्यांना काय जमत नाही. म्हणून वाचिकून होणारं पाप त्याला वाचिक पाप म्हणतात आणि शरीरातून होणारं पाप त्याला कायिक पाप म्हणतात. ही तिन्ही प्रकारची पाप संतांची भेट झाल्यानंतर जीवनातून निघून जातात. जोपर्यंत मनुष्याच्या जीवनामध्ये पाप आहे तोपर्यंत मनुष्य किती चांगलं काम हाती घेऊ द्या, ते पाप त्याच्या आड आल्याशिवाय राहत नाही. तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. आपण एखादं चांगलं कार्य हातामध्ये घेतलेलं आहे, ते जर सिद्धीला जात नसेल, समजायचं आपलं या जन्मातील किंवा पाठीमागच्या जन्मातील पाप त्याच्या आड आलेला आहे. विठ्ठल संत महात्म्यांचं 700 750 वर्ष झालं नाव दिगंतामध्ये गाजतंय. त्याचा प्रकार असा आहे, संतांनी स्वतः करता काय केलं नाही महाराज. जगाच्या कल्याणाकरता रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र केली महाराज. आणि आपण आपलं नाव 10व्याच्या दिवशी फक्त घेतलं जातं. 10व्यानंतर आपलं नाव कुणाच्या सुद्धा ध्यानामध्ये नाही. आता मला सांगा, तुमच्या वडिलांचं नाव सीता, तुमच्या आजोबांचं नाव बाळू, तुमच्या पंजोबांचं नाव मारुती, त्यांच्या वडिलांचं नाव कधी किती पिढ्यांपर्यंत तुमच्या घरामध्ये? 2-3 पिढ्यांपर्यंत, 4 पिढ्यांपर्यंत. आज ज्ञानोबारायांनी समाधी घेऊन 7 किती वर्ष झाली? 726-25 वर्ष झाले. आजही ज्ञानोबारायांचं नाव दिगंतामध्ये गाजतं, इथून पुढे गाजणार आहे. आपल्या 4थ्या पिढीच्या पुढचं आपल्याला काय सांगता येत नाही का? आपले पूर्वज हे फक्त आपल्या करता जगले महाराज, जगा करता जगले नाही. संत महात्म्यांचं आजही दिगंतामध्ये नाव गाजतंय. रात्रंदिवस त्यांनी जर कळमळ कशा करता केली असेल, फक्त जगाचं काय व्हावं, कल्याण व्हावं, आमच्या पाठीमागून येणारा समाज सुखी कसा होईल याच्याकरता संत महात्म्यांनी काय केला? प्रयत्न केला. आपलं तसं नसतंय, आपण प्रयत्न करतोय दुसऱ्याचं कसं वाटलं होईल, पण नियम आहे का? जो दुसऱ्याचं वाटलं करण्याकरता निघाला ना, त्याचं अगोदर झाल्याशिवाय राहत नाही. आणि जगाचं जो कल्याण करण्याकरता निघाला, अगोदर त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. एक उदाहरण देऊ सांगतो तुम्हाला. तुमच्या हातामध्ये अत्तरची बाटली दिली, कोणत्या कंपनीचा देऊ? एखादं नाव सांगा, मला नाही माहिती हो. एखाद्या कंपनीचं तुमच्या हातामध्ये स्टेंट दिला आणि सांगितलं ते वेगेकऱ्यांपासून या चौकदारांपर्यंत प्रत्येकाच्या हाताला तुम्ही काय लावा? सेंट लावा. मग अगोदर हाताचा सुगंध कोणाचे येईल? अगोदर तुम्ही लावण्याकरता निघाला, अगोदर हात तुमचा सुगंधी होणार, नंतर या प्रत्येकाचे काय होणार? सुगंधित होणार का? तुम्ही सुगंधित करण्याकरता निघाला. आता
तुमच्या हातामध्ये बुक्का दिला, बुक्का, आणि सांगितलं तिथपासून प्रत्येकाच्या तोंडाला असा फास घेतला. अगोदर हात काळे गुणाची होती लोक, जो काय करण्याकरता निघालाय त्याच्या हात अगोदर काय होणार, तसं घेऊच नका. एक उदाहरण देऊ सांगतो तुम्हाला. दोघी स्त्रिया होत्या, तोरणीवाडीतल्या सोडून तिकडं बाहेर गेल्यानंतर तोरणीवाडीतलं सांगेल मला. मग दोघी सासू सुना होत्या. ती सासू असं विचार करायची की सुनबाई आणि सासूबाई दोघींचं कधी पटत नव्हतं, आणि सुनबाईने विचार केला की सासूबाई खूप आपल्याला त्रास देतात, मग आता काय करायचं, सासूबाईचा थोडा काटा काढायला पाहिजे. म्हणजे तिच्या पायात रुपला नव्हता बरं का. मग काय करायला पाहिजे, मग त्या शेतामध्ये खूप ऊस लावलेला होता, ऊस तोडता नव्हती, ती ऊसाचं पाचट काढलं आणि ती एक झोपडी त्या ठिकाणी ऊसाच्या पाचटाची त्या सुनबाईने बनवली. आणि सासूबाईला सांगितलं, सासूबाई मी सांगतोय कसे करता तुम्हाला, सासूबाईला सांगितलं, सासूबाई आपला जो बंगला आहे का नाही, त्या बंगल्यामध्ये तुम्हाला पायऱ्याने चढण्याकरता खूप त्रास व्हायला लागलेला आहे. मग काय तुमची एक सोय केलेली आहे काय, आपल्या शेतामध्ये ऊसाचं पाचट काढून एक झोपडी सुंदर पैकी बनवलेली आहे, त्या झोपडीमध्ये तुम्ही राहत जा, तुम्हाला जेवण अन्न पाणी सर्व त्या ठिकाणी व्यवस्थितपणाने पुरवलं जाईल. सासून आदल्या दिवशी पेपर मध्ये बातमी वाचली होती, मला जाळायची वाटत, आणि त्या सुनेचा असा प्लॅन होता, त्या ऊसाच्या पाचटामध्ये सासू शिरली की मातीची गाडी पडायची आणि सासूला पेटवून, ती सासू त्या पाचटाच्या झोपडीमध्ये शिरल्यासारखं केलं, तशीच बाहेर निघाली माती आणायला गेल्यानंतर, आणि धूम ठोकली एका आंब्याच्या झाडावर जाऊन बसली. रात्रीच्या 8 वाजले तरी ती खाली आलीच नाही बरं का. आणि त्या दिवशीच त्या गावामध्ये चोरांनी चोरी केली, भरपूर असा मुद्देमाल जमा केला, आणि रात्रीचे 10 वाजता त्या झाडाखाली वाटे करण्याकरता बसल्यानंतर 8 वाटे काढली. किती? 8 जण होते ना, किती वाटे काढले? 1 2 3 4 8. मग 8 जणांचे वाटे काढल्यानंतर जो वाटे काढणार होता तो म्हणला पहिला कोण उचलणार, म्हातारीने आंबा हलवला, म्हणजे पहिला मी उचलला. ते सर्व म्हणले की जास्त उद्या टाकता येईल, उचल मानकुटी वस्त्र नाही, आपलं काहीच भेटायचं नाही. सर्वजण पळायला लागले, इकडे तिकडे सैरा पळायला लागले. ती म्हातारी सरसर उतरली, सर्व प्रमाणे एका ठिकाणी जमा केलं, पाठीवरती मारलं, घराच्या बंगल्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. सुनबाई त्या ठिकाणी जीवन नुकतीच झोपली होती, तितक्यात दरवाजा वाजवला. सुनबाई म्हणते, कोण आहे? म्हणले मीच आले, तुझी सासू आली. सुनबाई आपण विचार करायला लागली, आपण तर हिला गाडी होती, ही आली कशी? ती म्हणली सविस्तर तुला बातमी सांगते, फक्त मला आत येऊ दे, तांब्यावर पाणी दे, स्वर्गातून खाली आहे. घरात घेतली, खुर्चीवर बसवली, तांब्या दिला, पाणी वगैरे पिलं. माझं केवढं भाग्य म्हणते, तू उसाच्या पाचटाची झोपडी बनवली, त्यात मला तो आत शिरायला लावलं, तू झोपडी जाळली. झोपडी जाळल्यानंतर मी सर्व त्या ठिकाणी झोपडीमध्ये जळाले, आणि मी धुरा कुठे गेले? स्वर्गामध्ये गेले. आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर माझे पूर्वज मला सर्वच्या सर्व भेटले, आणि माझी ही अवस्था बघून म्हणले किती हकाटीच्या परिस्थितीमध्ये राहते मृत्यू लोकांमध्ये, थांब लगेच खाली जाऊ नको. मग कुणी मला सोनं दिलं, कुणी त्या ठिकाणी पैसे दिले, हे पण सर्व गबाळात जमून आणले. ती म्हणली माझं पण भेटलं होतं का वरती? म्हणजे सर्व तुझे भेटले होते, आणि उद्याच तुला बोलवलंय वरती. जायचं कसं? म्हणजे मला पाठवत तसंच तू जायचं वरती. मी एक झोपडी तयार करणार म्हणते, त्या झोपडीत तू शिरायचं. मी झोपडी जाळली की धुरानं कुठं जाणार तू? वरती जाणार. तुझ्या भावावरती मोबाईल शॉपी टाकले होते. म्हणजे लगेच झोपडी तयार करा. लगेच झोपडी तयार केली. झोपडीमध्ये सुनबाई शिरली, सासू पेटवली, धुरानं जी गेली ती अजून काय आली की वरून म्हणायला लागली, नका डोळे धुरे भरून डेरा. मला सांगा, जाळे कोणा करता निघाली होती? परंतु दुसऱ्याचं जो वाईट करतो ना,
स्वतःच वाईट झाल्याशिवाय राहत नाही. संत महात्म्यांचं तसं नाही महाराज. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे अशा संतांच्या जीवनामध्ये भेट झाल्यानंतर पाप ताप दैन्य राय उठावते झाली या भेटी हरिदासांची. असं सामर्थ्य दुसऱ्या कोणत्या साधनामध्ये नाही. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जे संत महात्म्यांच्या ठिकाणी सामर्थ्य आहे, बळ आहे, ते सामर्थ्य इतर साधनांमध्ये नाही. बळाचे अनेक प्रकार आहेत महाराज. बुद्धीचं बळ आहे, सत्तेचं बळ आहे, संपत्तीचं बळ आहे, शारीरिक बळ आहे. सर्व बळाचे प्रकार आहेत. भावाचं बळ आहे. पण सर्व बळांच्या समोर संत महात्म्यांकडे जे बळ आहे, त्या संत महात्म्यांकडे जे बळापुढं दुसरं मोठं बळ सुद्धा मोठं नाही. मला सांगा, काहींची शरीरयष्टी भरपूर असते, बरोबर का नाही? पहिली माणसं असतात, वेगळा शरीर असतं. माणसाने शरीर आपले व्यायाम करून कमवलेले शरीर असते महाराज. ते बळ सुद्धा संत महात्म्यांच्या बळासमोर कमी आहे. काहींचं बुद्धिबळ इतकं महाराज भयानक असतंय. मोबाईलच्या शोधून महाराज आज जितकं बोलतं तर आवाज अमेरिकेमध्ये पोहोचतं. हे बुद्धीच्या बळावर सर्व गोष्टी केलेल्या आहेत महाराज. पण ते बुद्धीचं बळ सुद्धा संत महात्म्यांच्या बळासमोर कमी आहे. सत्तेचं बळ आहे. 5 वर्षाकरता सत्तेचं काय असते? बळ असते महाराज. सर्व बळ जे या ठिकाणी जगामध्ये आहे, त्या बळामध्ये संत महात्म्यांकडे जे बळ आहे, ते बळ इतरत्र कोणामध्ये सुद्धा नाही. काय संतांकडे बळ आहे एवढं? काय संत महात्म्याच्या बळाने करतात? आणि संत महात्म्यांचं बळ जर तुम्ही सांगत असाल तर तुकोबा एका ठिकाणी म्हणतात की मी भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरता माझं शरीर असं क्षीण झालेलं आहे, क्षीण झालेलं आहे. तुझं वैन क्षीण वाटे, क्षीण झाली काया. संत महात्म्यांचं शरीर भगवंताच्या प्राप्तीकरता क्षीण झालेलं आहे. आणि तुम्ही म्हणता संत महात्म्यांकडे बळ आहे. कशाचं बळ आहे संत महात्म्यांकडे? संत महात्म्यांकडे भावाचं बळ आहे महाराज. सर्व बळापेक्षा भावाचं बळ श्रेष्ठ आहे. ज्याच्या ठिकाणी भाव आहे ना, त्याच्या ठिकाणी भगवान परमात्म्याला ओढून आणण्याची काय आहे? शक्ती आहे महाराज. भावा पुढे बळ नाही कोणाचे सबळ, किंवा मोठे भावार्थाचे बळ देव झाला त्याचे बाळ. वसुदेव देवकीच्या पोटी भगवंत जन्माला आले त्याचं एकच कारण त्यांच्या अंतःकरणामध्ये असणारा शुद्ध भाव.
संत महात्म्याच्या ठिकाणी जे भावाचं बळ आहे त्या भावाच्या बळाने भगवान परमात्म्याला आपलंसं करतात आणि भगवान परमात्मा आपल्याला केल्यानंतर त्यांच्या संगतीमध्ये जे जे येतील त्यांच्या जीवनातील पाप ताप दैन्य ते घालवल्याशिवाय राहत नाही। एक वेळ देवाकडे बळ कमी आहे महाराज, पण संत महात्म्याकडे बळ कसं आहे जास्त आहे। देवाची कृपा झाली तर पांगळा मनुष्य डोंगर पार करतो, देवाची कृपा झाली तर कोण डोंगर पार करतो पांगळा मनुष्य। परंतु संत महात्म्याची कृपा झाली की दगडाची भिंत ताणते, ही ज्ञानोबांची काय आहे शक्ती आहे। देवाची कृपा झाली की मोठा माणूस बोलतो, पण ज्ञानोबांची कृपा झाली की रेड्याच्या मुखातून वेद बाहेर पडतो, ही ज्ञानोबांची शक्ती आहे। ऐका, देवाची कृपा झाली की जिवंत बैलाचं दूध निघतं, जगद्गुरु तुकोबारायांची कृपा झाली की दगडाच्या नंदीचं काय निघतं। आता मला सांगा, दगडाच्या बैलाचं दूध काढणं सोपं का जिवंत बैलाचं दूध काढणं सोपं? आलं का परत अडचणी हे म्हणते की पाठीमागं उभं राहून सुटलो बरोबर तुम्ही राहा। दगडाच्या बैलाचं सोपं का जिवंत बैलाचं सोपं? बघा तुमचं काय मध्ये पण सोपं कोणतं? दिसत ना पण सोपं कोणतं? बस तुमचं काय मध्ये, तुमचं काय मध्ये? जिवंत सोपं का दगडाचं सोपं? जिवंत सोपं। तुमचं दगडाचं सोपं। त्यांना माहितीये दगडाचा काय पाय हलवू शकत नाही, जिवंत काय दात शिल्लक ठेवणार। ज्या वेळेस राधेला भगवंताने पाहिलं त्यावेळेस भगवंत खाली बसले, ज्यावेळेस बैला खाली बसले आणि बैलाचं दूध काढलं। राधेला पाहून घोडले हरी आणि बैल दोही तो नंदा घरी, बैलाचं दूध काढलं देवाने। जगद्गुरु तुकोबाराज वैकुंठाला निघून गेले नाही, त्यांची मुलगी भागीरथीबाई, त्या भागीरथीबाईंना माहित नाही तुकोबारा वैकुंठाला गेली। भागीरथीबाई खूप आक्रोश करायला लागली। भागीरथीबाई करता जगद्गुरु तुकोबाराज पुन्हा वैकुंठावरून कुठे आले, खाली आले। खाली आल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांकरता भागीरथीबाईने शेवया केल्या। काय केल्या? शेवया। आता शेवया कशावर खातात? कोण म्हणते दुधावर खाण्याचा पदार्थ येतो, मग घरी दूध नाही, मग या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात भागीरथीबाई काय चिंता करू नका, सांगितल्या मी दूध घेऊन येतो। तुकोबाराय तेलेश्वरीच्या मंदिरामध्ये, भगवान शंकराच्या मंदिरामध्ये गेले आणि त्या मंदिरासमोर नंदी होता, त्या नंदीला उठवला। तेलेश्वरा ते पूजिले, दूध नंदीचे काढिले। दगडाच्या बैलाचं दूध काढणं अत्यंत अवघड। भगवंताची कृपा झाली की जिवंत बैल दूध देतो आणि संतांची कृपा झाली की दगडाचा बैल दूध, म्हणून कुणाकुणाकडे जनावर नसतील तर दगडाचा घरी आणून ठेवा आणि संतांची कृपा प्राप्त करा। म्हणजे गवात काढायची गरज नाही, तुम्हाला शेण काढायची गरज नाही, पाट्या टाकायची गरज नाही। म्हणून संत महात्म्याकडे बळ कसं आहे? श्रेष्ठ आहे। ऐसे बळ नाही अनेकांची अंगी, तप तीर्थ जगी दानव्रत। तपामध्येच म्हणतात बळ नाही, तीर्थामध्ये बळ नाही, दानामध्ये बळ नाही आणि व्रतामध्ये बळ नाही म्हणतात। परंतु ही साधना मनुष्याने अवश्य करावे। भगवान परमात्मा 18व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेत सांगतात, यज्ञदान तप कर्म न त्याज्यम कार्यमेव तत्, यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम। ही साधना मनुष्याला पावन करणारे आहे। मनुष्याने तप करावं, मनुष्याने व्रतवैकल्य करावे, मनुष्याने दान धर्म करावा। ही साधना मनुष्याच्या जीवनामध्ये पुण्याची उत्पत्ती करून देणारी आहे। ते संत महात्म्यांचा विशेष काय आहे? ते संत महात्म्यांच्या चरणाची धूळ भगवान शंकर आपल्या माथ्यावरती वंदन करतात। अभंगाच्या तिसऱ्या चरणात Yeah.
जो बुक्का लावला तो पण चांगल्या कंपनीचा आहे बरं का. एका ठिकाणी असंच कार्यक्रमाला गेलो महाराज आणि त्याने जी बुक्का लावला बुक्का लावल्यानंतर तो परमनंट डोळ्यामध्ये गेला. आणि डोळ्यामध्ये बुक्का गेल्यानंतर तो डोळा थोडा झोंबायला लागला बरं का. कीर्तन झाल्यानंतर मी ज्याने मला बुक्का लावला नाही त्याला विचारलं जाऊन म्हणजे बाबा तुम्ही बुक्का आळंदीहून आणला का पंढरपूरहून आणला. म्हणला मला हा बुक्का आळंदीचाही नाही आणि पंढरीचाही नाही बुक्का. मग कुठला बुक्का. मला हार घालण्याकरता माझी नियुक्ती केली मंदिरामध्ये खूप शोधला बुक्का भेटला नाही. मग तुम्ही काय केलं. म्हणला मला मशिनी लावायची सवय आहे. मी माझ्या खिशातली पुडी काढली तुम्हाला लावले म्हणून. असो या ठिकाणी चांगलं वातावरण आहे. असो जगद्गुरु म्हणतात भगवान परमात्मा त्या संत महात्म्यांच्या चरणाची धूळ माती आपल्या माथ्यावर काय करतात वंदन करतात. संत महात्म्यांच्या चरणाच्या धुळीमध्ये काय सामर्थ्य आहे तर एक सामर्थ्य आहे भगवान परमात्म्याच्या पायाची धूळ दगडाला लागली शिळा होती मनुष्य झाली त्या दगडातून अहिलेचा उद्धार झाला. तर संत महात्म्यांच्या चरणाची धूळ एखाद्याच्या अंगाला जर सहज लागली तर तुकोबाराय म्हणतात संत चरण लागता सहज वासनेचे बीज जळवणे जाय. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये पाप करण्याची वासना असते आणि संत महात्म्यांच्या चरणाची धूळ सहज जर आपल्या अंगाला लागली तर पाप करण्याची वासना काय होते जळून जाते. म्हणून त्या संत महात्म्यांच्या चरणाची धूळ भगवान शंकर आपल्या माथ्यावरती वंदन करतात. त्या संत महात्म्यांचा अजून विशेष काय आहे तर ते संत महात्मे जन्म मरण रूपी संसार सागरावरची नाव आहे. त्या नावेवरती जीव बसला की संत महात्मे या तीरावरून पहिल्या तीराला त्या जीवाला सुखरूप घेऊन जातात. त्याच्या हातालाही आणि पायाला सुद्धा पाणी लागू देत नाहीत. भवतरावया उत्तम हे नाव भिजून दीपाव हात काही ऐशे बळनाया अनेकांची अंगी तप तीर्थ जगी असे संत महात्मे आहेत. त्या संत महात्म्यांचं चरण बघितल्यानंतर माझ्या मनाला समाधान झालेलं आहे. अभंगाच्या सेवा
समाधान देखिल्या चरण वैष्णवांचे ऐसे बळ नाही अनेकांची अंगी तपतीर्थ जगविधान व्रत तुकोबराय म्हणतात. त्या संत महात्म्यांचं चरण बघितल्यानंतर माझ्या मनाला समाधान झालेलं आहे. आपणही संत महात्म्यांचं चरण पाहतो, आपल्या मनाला समाधान होत नाही आणि तुकोबारांनी संतांचं चरण बघितल्यानंतर तुकोबारांच्या मनाला समाधान झालं. असा प्रकार का घडावा? कारण असं आहे, चरण शब्दाचा अर्थ चरण न घेता स्वरूप असा घेत आहे. कारण संत महात्म्याचे शब्द आहेत, शब्दाचा अर्थ घेतला तर अर्थाचा अर्थ लागत नाही. काही वेळेस कशा लक्षार्थ घ्यावा लागतो, काय वाच्यार्थ घ्यावा लागतो. एक जर म्हातारीला घेऊन दवाखान्यामध्ये गेला आणि म्हातारीला घेऊन दवाखान्यामध्ये गेल्यानंतर ती म्हातारी म्हणजे मला दवाखान्यामध्ये नेणार, औषध घरीच आणा. त्या 4-5 मुलांनी औषध घरी आणलं, डॉक्टरने सांगितलं हे औषध म्हातारीला हलवून पाहा. काय सांगितलं? म्हातारीला हलवून पाहा. दोघांनी पाय धरले, दोघांनी हात धरले, म्हातारी हलवली की दुसऱ्या दिवशी घरातून हलवायला लागली. आता औषध हलवून पाहा, म्हातारीला हलवून पाहा का? काय करा? औषध हलवून पाहा. दुसऱ्या दिवशी दवाखान्यामध्ये एक जण गेला, डॉक्टरने सांगितलं हे औषध जास्त पाण्यामध्ये घ्या. ते गेलं नदीला आणि इतक्या पाण्यात उभं राहिलं बाटलीवरती. आता जास्त पाण्यामध्ये घ्या म्हणजे जास्त पाण्यामध्ये टाकून घ्यायचा, डोहात जाऊन उभे राहा. एका गावामध्ये असा कार्यक्रम सुरू होता, महाराज लोकांची पंगत होती, घरामध्ये शिळा बनवला होता. काय बनवला? शिळा बनवला होता. मग घरातून आवाज आला, महाराज लोकांना शिळा डोक्यान वाढा. अशा कमी पडता कामा नये, डोक्यान वाढा. ती बाय डोकं आपल्या आता शिरा डोक्यान वाढा म्हणजे डोकं घालून वाढा का? शिरं डोक्याला वाढा म्हणजे विचार करून वाढा. असा त्या ठिकाणी अर्थ घ्यायचा. सुनबाईला सासूबाई सांगितलं, सुनबाई आपल्या घरात महाराज लोकांचा पंगत आहे, पापड घ्या भाजीत बसा. काय सांगितलं? पापड घ्या भाजीत बसा. मे महिन्यामध्ये भाजी पेरतात का नाही, त्या वाप्यामध्ये पदी जाऊन बसले, पापड बसले, एक दोन. आता महाराज लोक पंक्तीला बसले, सासूबाई होती, सुनबाईला सांगितलं पापड भाजा. कुठं गेली काय माहिती, पाठीमा गेली, भाजीच्या वाफ्यात बसली. म्हणते तुम्ही सांगितलं ना पापड घ्या भाजीत बसा, म्हणून भाजीत येऊन बसले. आता भाजीत बसता म्हणजे वाफ्यात जाऊन बसा का? भाजीत बसता म्हणजे ते पापड भाजा असं भाग होतो. दुसऱ्यांदा सांगितलं उद्या आपल्याकडे महाराज लोक जेवायला नाही तर पुरण घ्या आणि वाटीत बस. पुरण गेली वाटीत बस. तिनं हातरेवाडीत सुरुवात केली, ती निपाणीच्या गिलबद्दल बाहेर पडली. हे घ्या पुरण, ते घ्या पुरण वाटायचं म्हणजे काय सर्वांना वाटत होतं का? वाटा घ्यायचा, वेवटा घ्यायचा, नीट वाटायचं. तसं या ठिकाणी चरण शब्दाचा अर्थ चरण न घेता त्या संत महात्म्यांचं स्वरूप असा घेताय. संत महात्म्यांचं स्वरूप काय आहे? देवाचं जे स्वरूप आहे ते संत महात्म्यांचं स्वरूप आहे. संत महात्म्यांचं चरण बघितल्यानंतर संत महात्म्यांच्या स्वरूपाची एकदा ओळख झाली की आपल्या जीवनामध्ये समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. जगामध्ये कणाकणामध्ये ब्रह्म भरलेला आहे, त्या ब्रह्माला उत्पत्तीची उपाधी लागली की त्याला ब्रह्मदेव हे नाव प्राप्त होतं. त्याच ब्रह्माने पालनाची उपाधी स्वीकारली की त्या ब्रह्माला विष्णू हे नाव प्राप्त होतं. त्याच ब्रह्माने संहाराची उपाधी स्वीकारली की त्या शंकर हे नाव प्राप्त होतं. त्याच ब्रह्माने जगाच्या कल्याणाकरता दया उपाधीचा स्वीकार केला की ते ब्रह्म जगामध्ये संत रूपाने काय होतं? अवतीर्ण होतं. ते भगवंत आणि संत ते कोणत्याच प्रकारचा त्यामध्ये बदल नाही. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. त्या संतांचे एकदा चरण बघितल्यानंतर तुकोबारांचं माझ्या मनाला समाधान झालेलं आहे. तुकोबारांच्या मनाला जे समाधान झालं आपल्याही जीवनामध्ये आपल्याला प्राप्त व्हावं. संतांचे एकदा भजन करा. ज्ञानेश्वर चरणीचे रजवंदीश्वर पाणी नाचती कीर्तनी त्यांची माता भवतलावया उत्तम हे नाव भिजवलेली भावात गाई. तुका मनी मना झाले समाधान देखील चरण वैष्णवांची ऐशी बळनाय अनेकांची अंगी तपतीर्थ जगीदान व्रत. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी नेले येत माझे जी उरले पायिक पण. पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे मर्च मात्र संतीन विहंग भूत युक्ती.
नोही हा उपदेश तुमचे पडपडिलो शेष तुमच्या कृपेचे पोचले जन्मोजन्मी तुका म्हणे अजो झालेली सेवा ज्ञानोबा तुकोबा सद्गुरु जो महाराज दत्तात्रय भगवान यांच्या चरणी समर्पित करायच्या सेवेमध्ये जे काही बरोबर असेल ते सर्व वारकरी शिक्षण संस्था आणि देवाच्या सर्व गुरुजनांचा आहे सुखी असेल ते माझ्या पुत्रेची हेतू समजून या ठिकाणी सोडून द्या कार्यक्रमाकरता उपस्थित तुम्ही सर्व पूर्ण असाल माता भगिनी असतील तुम्ही सर्व टाळकरी वर्ग असतील सोबदार मंडळी असतील या ठिकाणी जी कीर्तनाकरता उपस्थित झाले त्यांना दंडवत तरी झोपले त्यांना साक्षात दंडवत असो या ठिकाणी थंडीचे दिवस आहेत तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित झालात त्यावेळी धन्यवाद करत आहे कार्यक्रमाकरता थोडे दिवस राहिले त्या कार्यक्रमाकरता आपण बहुसंख्येने उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाची शोभा आपणच वाढवायची आहे आणि दिवसेंदिवस असा आपला कार्यक्रम कसा प्रत्येक चांगल्या पद्धतीने होईल असे प्रत्येकाने अंतःकरणामध्ये आपण जर इच्छा बाळगली निश्चितच आपला कार्यक्रम प्रत्येक वर्षी सुवर्ण महोत्सवासारखा झाल्याशिवाय राहणार नाही असो या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण तन मन धन अर्पण करून जर सेवा केली तर आपल्या जीवनामध्ये भरघोस अशी पुण्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही आणि ते पुण्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालं की आपल्या जीवनामध्ये येणारी संकट ते पुण्य लांब 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 अशी संकट घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये पुण्याचा संचय भरपूर पद्धतीने करावा अशी सर्वांची चरणी प्रार्थना करतो मनुष्याच्या जीवनामध्ये प्रत्येकाने ज्ञानेश्वरी गाथा वाचण्याचा प्रत्येकाने नियम करा की जेणेकरून आपल्या जीवनामध्ये जगामध्ये दोन प्रकारचे साबण आहेत एक व्यावहारिक साबण आणि एक पारमार्थिक साबण आपल्या कपड्याला लागलेला मळ घालवण्याकरता आपण दुकानातून साबण आणतो कपड्याचा काय घालतो मळ घालवतो तसं आपल्या अंतःकरणामध्ये लागलेला जो मळ आहे तो घालवण्याकरता हे ग्रंथरूपी साबण आपण जीवनामध्ये आपले ठेवले की तो अंतःकरणातला मळ निघून गेल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी तुम्ही 5 दिवस गुरुचरित्राचं पारायण करत आहात असे सद्ग्रंथांचं वाचन आपल्या जीवनामध्ये सातत्याने असल्यानंतर आपल्या अंतःकरणाला जो मळ आहे तो मळ निघून गेल्याशिवाय राहत नाही त्या सद्ग्रंथांची आपल्याकडून सेवा घडावी या कार्यक्रमाकरता सर्व उपस्थित गुरुजन मंडळांची वंदना करेल आमचे सर्व गायकाचे अमोल महाराज अमोल महाराज पांडुरंग महाराज विजय महाराज आमचे व्यासपीठाचे या ठिकाणी आहेत सर्व या ठिकाणी टाळकरी उपस्थित मंडळी बघितल्यानंतर खूप आनंद वाटला होता एक ड्रेस प्रत्येकाचा ड्रेस मला ठरलेला आहे पोलिसाचा ड्रेस ठरलेला आहे सिक्युरिटीचा ड्रेस ठरलेला आहे आपल्या वारकऱ्यांचा ड्रेस का ठरवून आहे तुमच्याकडे बघितल्यानंतर खूप समाधान वाटलं काही काही ठिकाणी महाराज कीर्तनाला गेल्यानंतर जेंट्स पॅन्टवर उभे असतात त्यांना म्हणतो कसे पण राहा पण उभे या ठिकाणी बघितल्यानंतर अगदी एक ड्रेस मध्ये सुंदर वारकरी सात्विक ड्रेस मध्ये या ठिकाणी सर्व टाळकरी उभे आहेत त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा थोडा टाळ्या त्यांच्याकडे जरी बघितलं ना अंतःकरणामध्ये सात्विकपणा काय होतो वर्णाचे निर्माण होतो महाराज असो त्या ठिकाणी अशीच तुमच्याकडून भगवंताची सेवा घडावी झालेली सेवा पुन्हा भगवंताची समर्पित करायची आतापर्यंत देवाचं भजन केलं शेवटी संतांचं भजन करायचं आणि सेवेला पूर्ण विराम द्यायचा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम